इराण आणि अमेरिका या दोन देशांमधल्या संघर्षानं एक प्रकारे धोकादायक वळण घेतल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. कारण शस्त्रसंधीचे सगळे नियम धुडकावत इराणनं कुवेतमधील अली अल सलेम आणि अहमद अल जाबेर या हवाई तळांवरती क्षेपणास्त्रांचा मारा केला. सोबतच ओमान, जॉर्डन आणि बहारीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी ठिकाणांना सुद्धा लक्ष्य करण्यात आलंय. त्यामुळे दोन्ही देशातलं युद्ध पुन्हा भडकलंय. बहारीनमधील शेख ईसा एअरबेस आणि इराकमधील इरबिल एअरबेसवरती हल्ले करण्यात आल्याचा दावा इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डनं केलाय. या हल्ल्यानंतर आधीच अस्थिर असलेल्या मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. तर इराणनं अमेरिकेच्या लष्करी तळांवरती हल्ले केल्यानंतर अमेरिकेनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अमेरिकेनं इराणवरती 49 टॉमहॉक क्षेपणास्त्रांच्या द्वारे हल्ले चढवले. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार इराणमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केलेलं असून ही कारवाई इराणच्या आक्रमकतेला दिलेलं थेट उत्तर आहे. करार झाला नाही तर शस्त्रसंधी संपुष्टात येईल आणि यानंतर यापेक्षाही मोठ्या लष्करी कारवाईला सामोरं जावं लागेल असा थेट इशारा ट्रम्प यांनी इराणला दिलाय. Well, we're going to be attacking them very hard. Resuming bombing? Yeah, well, we are. Based on the helicopter, I guess we have the right to do that. You know, they shot down a very incredible, actually an incredible machine. Now, look, I've been working with Iran for a number of months, and they should sign their deal. It's a good deal. It doesn't give them the right to have a nuclear weapon. In fact, it totally prohibits them from ever having. तर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनं आक्रमक पाऊल उचलत हॉर्मुझची सामुद्रधुनी तातडीनं बंद केली आहे. इराणच्या लष्करी कमांडनं जारी केलेल्या आदेशानुसार तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या हालचालींवरती निर्बंध लादले गेले आहेत. हॉर्मुझमध्ये जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवरती थेट हल्ला केला जाईल असा गंभीर इशारा इराणच्या IRGCनं दिलाय. त्यामुळे हॉर्मुझमधली जगभरातली तेल वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. तर हॉर्मुझ सामुद्रधुनीतल्या संघर्षाचा फटका भारतीयांना बसलाय. अमेरिकेच्या कारवाई दरम्यान भारताशी संबंधित MT सेटेबेल्लो या व्यापारी जहाजावरती हल्ला झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून जहाजावरील मुख्य अभियंता अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहे. जहाजावरच्या 24 कर्मचाऱ्यांपैकी 21 जणांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळालंय. आणि या दरम्यान भारतीय नौदलानं आणखी एक धाडसी आणि तितकीच आव्हानात्मक मोहीम यशस्वीपणे पार केली आहे. ओमानच्या किनाऱ्यावरती हल्ल्याचा बळी ठरलेल्या एका व्यापारी तेलवाहू जहाजामध्ये अडकलेले न फुटलेलं क्षेपणास्त्र भारतीय नौदलानं सुरक्षितपणे बाहेर काढून निकामी केलं. या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली असून भारतीय नौदलाच्या तांत्रिक कौशल्याचं पुन्हा एकदा दर्शन घडलंय. आणि मध्यपूर्वेतल्या वाढत्या संघर्षादरम्यान ओमानमधील शिनास बंदराजवळ आणखी एका भारतीय व्यापारी जहाजावरती हल्ला झाल्याची माहिती आहे. MT जलवीर या जहाजावरच्या क्रूनं या हल्ल्यानंतर तातडीचा संदेश जारी करत मदतीची मागणी केली. हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन रूममध्ये आग लागली, पण सुदैवानं जहाजावरचे सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. आणि हॉर्मुझ सामुद्रधुनीतल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केलाय. अमेरिकेनं सिक्रेट मिलिटरी ऑपरेशन राबवत हॉर्मुझमधनं 100 दशलक्ष बॅरल तेल सुरक्षितपणे बाहेर काढल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. ही मोहीम थेट व्हाईट हाऊसच्या देखरेखीखाली पार पडलेली असून या कारवाई दरम्यान इराणची रडार यंत्रणा निष्प्रभ केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. इराणचं रडार नष्ट करून ज्यामुळे व्यापारी जहाजांना सुरक्षितपणे मार्ग उपलब्ध केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. अजिबात जीवितहानी न होता आतापर्यंत 200 व्यापारी जहाजांना हॉर्मुझमधनं बाहेर काढण्यात यश आल्याचा दावाही ट्रम्प यांनी केलाय. पण पश्चिम आशियातला वाढता तणाव आणि संकट यामुळे संपूर्ण जग अस्थिरतेच्या छायेत आहे आणि भारत सुद्धा त्याला अपवाद नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी वेळोवेळी दिलेल्या धमक्यांमुळे व्यवसायी वर्गात आणि बाजारपेठांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. जगातील भारतातील व्यापार आणि उद्योगांचे प्रमुख संघटन असलेल्या
CTIनं या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. जर स्टेट ऑफ हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिली तर 1970 नंतरचं सर्वात मोठं ऊर्जा संकट भारतावर ओढवण्याची भीती CTIनं व्यक्त केली आहे. आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या परिसरात अमेरिका आणि इराण यांच्यातला संघर्ष आता आणखी तीव्र झालेला असून अमेरिकेनं इराणच्या समुद्रकिनारी असलेल्या किमान 7 महत्त्वाच्या ठिकाणांवरती हल्ले चढवलेत, ज्यामध्ये बंदर अब्बास, सिरिक, केशम आयलंड आणि हेंगम आयलंड यासारख्या सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या भागांना अमेरिकेनं लक्ष्य केल्याचा दावा केलाय. या कारवाईमुळे हॉर्मुझ परिसरातला तणाव आणखी वाढलाय. दरम्यान इराणच्या नौदलानं सुद्धा अमेरिकन युद्धनौका आणि जहाजांवरती प्रतिहल्ले केल्याची माहिती आहे. आणि याच प्रतिहल्ल्यांच्या दरम्यान अमेरिकेच्या F-16 लढाऊ विमानाला इराणकडनं लक्ष्य करण्यात आल्याची माहिती मिळते. आखाती परिसरामध्ये गस्त घालत असताना इराणी संरक्षण यंत्रणेकडनं या विमानावरती मारा केला गेला. या माऱ्यानंतर अमेरिकेच्या विमानाला आपली मोहीम अर्धवट सोडून माघार घ्यावी लागली असल्याचं वृत्त आहे. आणि अमेरिकेच्या वाढत्या लष्करी कारवायांनंतर इराणनं आक्रमक भूमिका घेतली आहे. इराणच्या संसदेच्या सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अझीझी यांनी अमेरिकेला थेट इशारा देत युद्ध आता केवळ आखातापुरतं मर्यादित राहणार नाही असं स्पष्ट केलं. पराभवाची भीती आम्हाला नाहीये, दबाव आणि हल्ल्यांना आम्ही झुकणार नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. यापुढे जात अझीझी यांनी अमेरिकेला संघर्षाची किंमत चुकवावी लागेल आणि अमेरिकेच्या जवानांच्या मृतदेहांचा खच पडेल असा दावाही केलाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.